रुद्राभिषेक विधीबद्दल संपूर्ण माहिती। नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। रुद्राभिषेक ही भगवान शंकराची आराधना करण्याची सर्वात शक्तिशाली पद्धत मानली जाते। रुद्र हे शिवाचेच एक रूप आहे आणि अभिषेक म्हणजे अर्पण करणे किंवा स्नान घालणे। महाशिवरात्रीला रुद्राभिषेक केल्याने सर्व दुःखांचा नाश होऊन मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये रुद्राभिषेक विधीची संपूर्ण माहिती दिली आहे। रुद्राभिषेकासाठी लागणारे साहित्य: अभिषेक द्रव्य, गंगाजल, गायीचे कच्चे दूध, दही, तूप, मध, साखर किंवा उसाचा रस। पूजेचे साहित्य: पांढरे चंदन, अक्षदा, बेलपत्र, धतुऱ्याची फुले, शमीची पाने, भस्म, अबीर, गुलाल। इतर: धूप, दीप, कापूर, जानवे, जोड, फळे, मिठाई, नैवेद्य। रुद्राभिषेक विधी: संकल्प: हातात थोडे पाणी आणि अक्षता घेऊन आपल्या मनोदय इच्छा व्यक्त कराव्या आणि मी आज महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाचा रुद्राभिषेक करत आहे असे म्हणून पाणी जमिनीवर सोडावे। गणेश पूजा: कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते। गणपतीचे स्मरण करून त्यांना फुले आणि अक्षता वाहाव्यात। आता मुख्य अभिषेक: पंचामृत स्नान। शिवलिंगावर खालील क्रमाने अभिषेक करावा. जल: प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करा. दूध: त्यानंतर कच्चे दूध अर्पण करा. मनुष्य जीवनात यामुळे शांतता मिळते. दही: दह्याने अभिषेक करा वंशवृद्धीसाठी. तूप: शुद्ध तुपाची धारधरा आरोग्य प्राप्तीसाठी. मध: मध अर्पण करा वाणीत गोडवा आणि शत्रूवर विजयासाठी. साखर किंवा उसाचा रस: साखर किंवा उसाचा रस अर्पण करा लक्ष्मी प्राप्तीसाठी. शुद्धोदक स्नान: पंचामृत अर्पण केल्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध जलाने किंवा गंगाजलाने शिवलिंगाला स्वच्छ स्नान घालावे. अंगविधी म्हणजे पूजा: अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगावर भस्म आणि चंदनाचा टिळा लावावा. त्यानंतर जानवे, अक्षदा, बेलपत्र आणि फुले अर्पण करावीत. आरती आणि क्षमा प्रार्थना: शेवटी कापूर लावून शंकराची आरती करावी आणि पूजेत काही चूक झाली असल्यास देवाकडे क्षमा मागावी. रुद्राभिषेकाचे मंत्र: रुद्राभिषेक करताना रुद्रचमक किंवा रुद्रसूक्त पठण करणे हे उत्तम असते। जर हे मंत्र कठीण वाटत असतील तर तुम्ही खालील मंत्राचा जप देखील करू शकता. ओम नमः शिवाय, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। 4 प्रहर पूजेचे महत्त्व: महाशिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरांमध्ये अभिषेक करण्याचे विशेष फळ मिळते। प्रथम प्रहर दुधाने अभिषेक, द्वितीय दह्याने अभिषेक, तृतीय तुपाने अभिषेक, चतुर्थ मधाने। विशेष सूचना: अभिषेक करताना पात्रातून पडणारी पाण्याची धार अखंड ठेवावी. रुद्राभिषेक करताना मन शांत आणि प्रसन्न ठेवावे. शिवलिंगावर अभिषेक केलेले पाणी म्हणजेच तीर्थ हे घराभोवती शिंपडल्याने नकारात्मकता दूर होते। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।